मनपाच्या निवडणुका झाल्या, गुलालाची उधळण झाली आणि तुमच्या प्रभागाला नवा नगरसेवकही मिळाला. पण थांबा, हा गुलाल उतरला की खऱ्या प्रश्नांची धूळ उडणार आहे. ज्याला तुम्ही मतदान केलं तो तुमच्यासाठी पुढची 5 वर्ष नक्की काय करणार? चला आज तुमच्या वॉर्डाच्या छोट्या मुख्यमंत्र्याचा अधिकार आणि काम समजून घेऊया. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. नगरसेवक म्हणजे केवळ बॅनरवर झळकणारा चेहरा नाही, तर तो तुमच्या आणि महापालिकेच्या तिजोरीमधील अर्थात विकासातील सर्वात महत्वाचा दुवा. रस्ते चकाचक असोत किंवा कचऱ्याची गाडी वेळेवर येणं, ही सर्व जबाबदारी तुमच्या नगरसेवकाची असते. गल्लीतले पथदिवे बंद आहेत की पावसाळ्यात गटारं तुंबली आहेत, अशा वेळी थेट पालिकेत धावण्यापेक्षा आपल्या नगरसेवकाला जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला संविधानानं दिलाय. लक्षणीय बाब म्हणजे नगरसेवक हा सरकारी नोकर नसून लोकसेवक आहे. त्याला पगार नाही तर साधारण 15 ते 25 हजाराचं मानधन मिळतं, पण त्याच्या शब्दाला वजन असतं. ते नगरसेवक निधीमुळं. वर्षाला 1 ते 1.5 कोटींच्या घरात मिळणारा हा निधी तुमच्या गल्लीतील बाकावर, वाचनालयावर किंवा पायवाटेवर खर्च होतो का, हे पाहणं तुमचं काम आहे. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, नगरसेवक स्वतः हातात फावडे घेऊन रस्ता दुरुस्त करत नाही. त्यांचं काम आहे प्रशासनावर दबाव निर्माण करणं. नगरसेवकाकडे धोरण ठरवण्याचे आणि निधी मंजूर करण्याचे अधिकार असतात, मात्र प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. पालिकेच्या अर्थसंकल्पातून आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणं आणि तो प्रामाणिकपणे खर्च करणं. अनेकदा आपण पाहतो की नगरसेवक केवळ इव्हेंट मध्ये गुंतलेले असतात, पण खरा नगरसेवक तो जो पालिकेच्या सभेत तुमच्या प्रभागाचा प्रश्न हिरिरीने मांडतो. तो तुमच्या वॉर्डाचा लोकशाहीतील वकील आहे. तुमचा नगरसेवक हा केवळ सर उत्सवात दिसणारा पाहुणा नसावा, तो तुमच्या आरोग्याच्या, शिक्षणाच्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उत्तर देणारा जबाबदार प्रतिनिधी असावा. लोकशाहीत निवडून देणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच निवडून आलेल्याला प्रश्न विचारणंही गरजेचं आहे. तरच आपला प्रभाग आणि आपलं शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट होईल. नगरसेवक हा सत्तेचा मालक नाही, तर जनतेचा सेवक आहे. आपण जागरूक राहिलो पाहिजे, तरच तो जबाबदार राहील. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.